मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागली आहे. बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असं सीएसटी. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्याय नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला गिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे. आणि आणखी कुठं जमले? सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ द्या हाल. बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पदरची नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कचराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका.